सहजयोगाने पार झालेली आपण मंडळी आहात आणि काही मंडळी पार व्हायला बसली आहेत. पैकी पुष्कळांना आता कुंडलिनी म्हणजे काय, कुंडलिनी योग म्हणजे काय, नानाविध चक्रे जी आपल्यामध्ये कार्यान्वित आहेत त्यांची नावे, त्यावर बसलेली अनेक देवता देवी यांच्याबद्दल मी बरीच माहिती सगळ्यांना दिलेली आहे. इतकंच नव्हे पण तुम्ही सर्वांनी त्यांचा अनुभव घेतलेला आहे. तेव्हा नवीन मंडळींनी आमच्या जुन्या मंडळींकडनं त्याच्याबद्दल माहिती घेतली, विचार केला तर उत्तम. आता प्रश्न असा की सहजयोगामध्ये आम्ही पार झाल्यावर आता करायचं काय, हा प्रश्न वारंवार मला लोक विचारतात. काय करायचं हा असाच प्रश्न आहे की आम्ही एवढी कमाई माताजी केली, आता करायचं काय. कमाई केल्यावर तुम्ही खर्च करा. तुम्ही जेव्हा पैसे कमवता आणि पैसे एकत्र करता किंवा एक ठेवा म्हणून बँकेमध्ये काहीतरी पैसे जमा करता, मेहनत करता, तो ठेवा नंतर आपल्याला वापरला पाहिजे. आता वापरायचा कसा हे मी तुम्हाला सांगू शकतो. आणि काही मंडळी तो ठेवा फार उत्तम प्रकाराने वापरीत. बरं, तो जर वापरला नाही तर काय होईल असेही पुष्कळ लोक म्हणतात की बुवा जर वापरला नाही तर काय होणार. देवानी आपल्याला प्रेमाने निवडलेलं आहे. फार मोठं कार्य आहे जगाचं हे, आणि ह्या फार महान कार्यासाठी देवानी आपल्याला निवडलेलं आहे. आणि त्यांनी हे आपल्याला व्हायब्रेशन्स दिलेले आहेत, ते काहीतरी कारणानेच दिलेले आहे. आणि ते कारण आपल्याला माहिती आहे की ह्या व्हायब्रेशनमुळे आपण दुसऱ्यांना सुद्धा परमेश्वराच्या साम्राज्यात घेऊ शकतो आणि त्यांना सुद्धा ह्या शांतीचा आनंद मिळू शकतो. इतकंच नव्हे पण सर्वव्यापी परमेश्वराच्या प्रेमशक्तीची आपण तद्रूप होऊ शकतो. आता प्रश्न असा असतो की ही शक्ती आमच्या हातून वाहत आहे, ती जर आम्ही वापरली नाही तर ती संपली नाही पाहिजे असा लोकांचा अट्टहास आहे. पण आपण जर काय म्हटलं हे झालं नाही पाहिजे, हे झालं पाहिजे वगैरे गोष्टी देवाच्या साम्राज्यात नाही. देवाचं साम्राज्य जे सर्वाच्या उच्च आहे. त्यांना आपण ऑर्डर्स देऊ शकत नाही की बा तू असं कर आणि तू असं करू नकोस. तो सगळ्यांच्या वर, सर्व जितकी साम्राज्य संसारात झाली त्या सर्वांच्या वर त्याचं साम्राज्य. आणि त्याचं कार्य जितकं प्रेमळ आहे, अतिसूक्ष्म आहे, तितकंच ते अत्यंत दक्ष पण आहे. त्यामुळे आपण जर व्हायब्रेशन्स घेऊन आरामात जर बसलो आणि आम्हाला आनंद आला, वा माताजींनी काय अनुभव दिला, आम्ही आरामात असं करत करत बसलो तर 3-4 महिन्यांनी परत आल्यावरती माताजी आमचे व्हायब्रेशन्स गेले किंवा आम्हाला आता हाताला आग वगैरे येते आहे किंवा काहीतरी गडबड झाली, व्हायब्रेशन्स तुम्ही घेतले का आमचे परत, अशा रीतीने बरेच लोक बोलू लागतात. तर सांगायचं असं आहे की परमेश्वराची दक्षता इतकी बारीक आहे तुमच्याबद्दल, विशेष करून कारण तुम्हाला परमेश्वराने निवडून ठेवलेला आहे. तेव्हा जर तुम्ही हे व्हायब्रेशन्स वापरलेच नाही, त्याचा उपयोग जर जनसाधारण लोकांसाठी केला नाही तर तो परत घेणार. तेव्हा हे व्हायब्रेशन्स मिळाल्यावर ते वापरावे लागतात. त्याचा अर्थ असा नाही, लोकांना असं वाटतं की माताजींचं असं म्हणणं आहे की आम्ही आमचं सगळं सहजयोगाला द्यायचं. सांगायचं म्हणजे असं की सहजयोगाला तुम्ही काहीच देऊ शकत नाही. काय देणार, देऊन देणार काय, तुमच्याजवळ काय दगड धोंडेच माती. सहजयोगाला तुम्ही देणार काहीच नाही, उलट दिल्याबरोबर तो वाढतो आणि तुमच्या हातून ती भयंकर शक्ती, प्रचंड शक्ती वाहत राहते. ती शक्ती एकदा व्हायला सुरुवात झाली म्हणजे तुम्हाला स्वतःची कल्पना येते की तुम्ही किती मोठे आहात, तुमच्यामध्ये केवढं मोठं सामर्थ्य परमेश्वराने दिलंय. पण त्याबद्दल मुळीच अहंकार होत नाही. आता आपल्याकडे अशी बरीच मंडळी आहेत त्यांनी हजारो लोकांना बरं केलं असेल, पण त्यांच्या डोक्यातही येत नाही की आम्ही यांना बरं केलं किंवा काय नाही. बरं केलं तर केलं, नाही केलं तर नाही केलं, त्याचं काही त्यांना हे नाही. झालं तर झालं, होत नाही माताजी होत, हे हातातनं जाताही येत आहे. काही कुणी असं म्हणत नाही की मी करतोय की माझ्या हातून होत आहे की मी असं केलं, किंवा कुणी असं म्हणत नाही. असा जो म्हणायला लागला तो गेला. ज्याला असं वाटलं की माझ्या हातून हे होत आहे तो कामात न गेला. मग लोक असं म्हणतात की माताजी
आमचे व्हायब्रेशन्स का हो गेले, मी इतक्या लोकांना बरं केलं, अमुक केलं, तर त्याला कारण असं की तुम्हाला असं वाटू लागलं की तुम्ही करता, मग तुम्ही आलात, तुम्हीच आहात म्हणूनच तर घोटाळा आहे सगळा. तुम्ही इथे जर डोक्यामध्ये इथे जर नसता अहंकाराच्या रूपाने किंवा प्रतिअहंकाराच्या रूपाने, तर प्रश्नच नव्हता. तोच तर आम्ही बाजूला केलाय, तुमचा तुम्हीपणा, आणि तो दूर केला म्हणूनच त्या परमेश्वराची एकाकार झाला. जिथे तुम्ही आलात झालं. आता तुम्ही म्हणजे किती गोष्टी आहेत. तुम्ही म्हणजे तुम्ही जे आहात ही गोष्ट नाही, पण तुम्ही जे नाही ते सुरुवातीपासून तुम्हाला वाटतं तुम्ही आहात. म्हणजे कसं काय, जन्मलात तुम्ही, आता एका घराण्यात जन्मला झालं, हे आमचे आई वडील इथून सुरुवात, मग आमचं हे नाव तिथून दुसरी गोष्ट, मग हे आमचा देश, मग हे आमचं घर, ही आमची वस्ती, ही आमची जात, अमकं तमकं, ज्याला मिस आयडेंटिफिकेशन म्हणतात. तर तऱ्हेच्या गोष्टी जे तुम्ही नाही ते. तुम्ही काय आहात, तुम्ही परमेश्वराची ती परमशक्ती आहात. ही गोष्ट खरी आहे, तुम्ही तेच आहात. पण जोपर्यंत तुम्ही बाहेर आहात आणि सारखं मी अमका आहे, मी तमका आहे, ह्या जोपर्यंत गोष्टी आहेत तोपर्यंत ती शक्ती पूर्णपणे प्रकाशित होत नाही. म्हणून मी हे काही नाही आणि मी तेच आहे असं जर तुम्ही मनात धरलं, म्हणजे रिअलायझेशन नंतर, आधी नाही म्हणायचं. आधी म्हटलं तर त्याला काही अर्थच नाही, कारण तुम्ही ते नाहीच आहात तेव्हा म्हणण्यात काय अर्थ आहे. तुम्ही बाहेरच आहात, पण तुम्ही जेव्हा आतमध्ये ते प्राप्त कराल आणि जेव्हा ते व्हाल, तेव्हा जर असं म्हणाल की मी तेच मात्र आहे आणि बाकी हे बाकीचं काही नाही, तेव्हा ते होऊ शकतं. आणि जो मनुष्य असा म्हणेल त्याला परमेश्वराचा साक्षात होतो. त्याच्या आतमध्ये ती शक्ती वाहतेच, आणि इतकंच नाही पण प्रचंड वेगाने वाहते, आणि त्याच्यात अनेक तऱ्हेच्या धारा वाहून तुमच्या सगळ्या प्रश्नांना, तुमच्या सर्व गोष्टींना, प्रश्नांना उत्तर मिळतात. आता पुष्कळांचं असं म्हणणं आहे की माताजी आम्ही बघा एवढं तुमच्याकडे आलो, पण आमची गरिबी नाही. अशा आहेत पुष्कळ. आता हे बघा, तुम्ही माझ्याकडे आला, तो उपकार माझ्यावर किंवा देवावर नसतो. आपली जराशी दृष्टी बदलायला पाहिजे. आम्ही मुद्दामून वेळ करून इथे आलो, हे कोणी माझ्यावर उपकार केलेला नाही. हे तुम्ही स्वतःवरती उपकार करत आहात की तुम्ही इथे आलात आणि तुम्हाला हा अलभ्य लाभ झाला, ही एवढी मोठी गोष्ट मिळाली, ही आनंदाची अगदी जी पर्वणी तुमच्यात उतरलेली आहे, हे तुम्हाला जे मिळालेलं आहे, लाभलं आहे, हे केवढं मोठं आहे. त्याच्यामध्ये तुम्ही देवावरती काही उपकार केलेले नाही, पण त्याचे अनेक उपकार आहेत, अनंत तुमच्यावरती उपकार आहेत की त्यांनी तुम्हाला हा एवढा मोठा प्रेमाचा साठा दिला. असं कधीही पूर्वी जन्मात झालेलं नाही कुणाच्याही. कारण आज ती मंडळी इथे माझ्यासमोर बसलेली आहे, ही सुद्धा साधू संतच मंडळी आहे. आणि साधू संत जी एका काळी बाहेर भटकत होती, त्या संसारात रमून सुद्धा परमेश्वराच्या ठाई लीन झालेली. म्हणून ही गोष्ट घटित होत आहे. आता दिसायला सहजयोग म्हणजे लोकांना असं कसं होऊ शकतं, अहो त्याला जन्मजन्मांतराच्या सगळ्या एवढ्या कठीण तपस्येनंतर होत असे. माताजी असं काय कारण आहे त्याला, आम्ही आहोत ना म्हणून. ते कसं काय वगैरे ते लोकांना तुम्ही विचारा, त्याबद्दल मला आता सांगायचं नाही. पण होतं मात्र खरं आणि झालं आहे. परमेश्वर सगळ्या गोष्टी तुम्हाला द्यायला तयारच बसलेला आहे. खरोखर म्हणजे एका तऱ्हेने उपकारच आहे त्याच्यावर, कारण तुम्ही शहाणपणा धरून त्याच्याकडे आला. तो दार उघडं करून बसला आणि या म्हणेल तरी सुद्धा येत नाही तो माणसं. तेव्हा त्याच्यासाठी काहीही कमी नाही. वाटेल ते तुम्हाला देईल, जे म्हणाल ते तुम्हाला द्यायला तयार आहे. पण तुम्हाला झोळी पाहिजे तेवढी, त्या झोळीमध्ये सामावलं पाहिजे एवढं आहे त्याच्याकडे द्यायला. पण तुमचे जे विचार आहे घेण्याच्या बाबतीत, त्यामध्ये थोडा फरक पडतो. कारण आपल्याला असं वाटतं आम्ही देवाकडे गेलो ना तर काय सोन्याच्या राशी मिळाल्या पाहिजे. देवाला सोन्याचं काय महात्म्य असणार. तो काय तुम्हाला सोनं म्हणजे जे दगड धोंडे आहेत ते देणार आहे का, काहीतरी अमृत देणार आहे की. परमेश्वर हा अमृताचा साठा आहे आणि तो आपल्या मुलांना अमृतच देणार. तो काय दगड धोंडे देणार आहे का, ज्या दगड धोंड्यांनी कधीही कुणाला आनंद प्राप्त झाला नाही. ती दगड धोंड्याची रास तुम्हाला देऊन करायचं काय. याचा अर्थ असा नाही की तुम्हाला गरिबी ढकलेल वगैरे, नाही नाही तसं नाही. पण जे तुमच्याजवळ आहे ते तुम्ही उपभोगीतच नाही. त्याची उपभोग बुद्धी जी आहे ती तुमच्यात नाही आहे. आता बघा, जो श्रीमंत मनुष्य आहे तोही तेच रडतोय, गरीब आहे तोही तेच रडतोय. आपल्याजवळ जे एक लहानसं काही वस्त्र आहे ते तरी उपभोगायची आपल्यामध्ये आनंदाची ती शक्ती आहे का, नाही.
आपण जर बघतो एखाद्या वस्तूला तर आपल्याला असं वाटतं बघा ह्याच्याजवळ एवढी चांगली वस्तू आहे आणि माझ्याजवळ नाही. बरं आपल्याजवळ जी आहे ती दिसत नाही, त्याच्याजवळ ती दिसते. म्हणजे तुम्ही ही कमवली कशाला? जर तुम्हाला ही उपभोगताच येत नाही तर ही कशाला कमवली? आता ती कमवायच्या मागे, ती मिळाली तर तिसरी कमवायच्या मागे, ती मिळाली तर चौथीच्या मागे. म्हणजे काय की आनंदाची तुमची जी कल्पना आहे ती परमेश्वर आहे. तो तुम्हाला अशी वस्तू देतो की त्याच्या पलीकडे मग तुम्ही काही मागत असतो. तुमचं मागणं संपतं जिथे जिथे सगळा क्षितिजाचाच भाग संपून जातो त्याच्या पलीकडे काही दिसतच नाही. अशा मध्यबिंदूत तो आणून तुम्हाला सोडून देतो. स्वतःच्याच मध्यबिंदूवर उभे राहिल्यावरती तुम्हाला असं दिसतच नाही की बाहेर काय आहे, पण हे जिथं की आम्ही खोलात स्वतःच झुरतच चालतो. आनंदाच्या नुसत्या सागरात बुडत चाललोय. सगळं आनंदासाठीच आहे ना, पण मिळतोय का आनंद कुठे? तेव्हा ज्या गोष्टींनी आनंदाचा सागर तुमच्यात येऊन जाईल अशी जर वस्तू मिळाल्यावर तुम्ही दुसऱ्या गोष्टी कशाला मागणार? आपण आनंदच मागतो. जे काही आपण मागतोय त्याच्या मागे आनंदाचाच विचार आहे. सूक्ष्म आहे, दिसत नाही, पण आहे तो. तेव्हा तोच आनंद जर तुम्हाला मिळाला तर दुसऱ्या गोष्टी कशाला पाहिजे? आता केवढी मोठी गोष्ट आहे सहजयोगाची. परवा मी ह्याच्याबद्दल म्हटलं होतं की सहजयोग ही शक्ती इतकी जबरदस्त आहे. परमेश्वराच्या ह्या शक्तीला प्राप्त झाल्याबरोबर तुम्ही एका नवीन राज्यात येता. एक नवीन साम्राज्य आहे आणि त्या साम्राज्याचा राजा परमेश्वर स्वतः. नंतर तुम्हाला हे सांगायलाच नको की तुम्ही मराठी भाषा बोलू नका, तुम्ही हिंदी भाषा बोलू नका, तुम्ही एकच भाषा बोला, 10 भाषा बोलू नका, किंवा तुमचं एकच साम्राज्य असलं पाहिजे, संबंध देशांचं एकीकरण करा, त्याच्यामध्ये युनायटेड नेशन्स घाला, एकच असलं पाहिजे. ते होतच मुळी, कारण तुम्ही एकच आहे. हे नुसतं तुम्ही आपण स्वतः करून घेतलेलं एक काहीतरी स्वरूप आहे किंवा म्हणा परमेश्वराने दिलेलं स्वरूप आहे की आम्ही वेगळे, तुम्ही वेगळे, तुम्ही वेगळे. तुम्ही आतून एकच आहात. म्हणजे जी जोडण्याची शक्ती आहे, जी आहे आतमध्ये आहे, तुम्ही जोडलेले म्हटलं तरी ते बरोबर नाही, कारण तुम्ही अनंतात एकच आहात. तुम्ही जे एकच आहात ते दर्शवणारी जी शक्ती आहे ती तुमच्यामध्ये जागृत होते. म्हणजे काय? सहजयोगा युनिफायर आहे. हा सगळ्यांना एकत्र करतो, एकीकरण. इतकंच नाही पण समग्र करतो, म्हणजे याला इंटिग्रेटेड म्हणतात. तुमच्यामध्ये इंटिग्रेशन येतं आपापसामध्ये. प्रत्येकाचं जेवढं चांगलं आहे ते दिसायला लागतं की ह्या संस्कृतीत हे चांगलं आहे, त्या संस्कृतीत हे चांगलं आहे, त्या संस्कृतीत हे चांगलं आहे. तो ह्याच्यापासून चांगलं घेतो, तो त्याच्यापासून चांगलं घेतो, आणि अशा रीतीने जेवढं काही चांगलं आहे ते एकीकरण होऊन तुमच्यामध्ये येऊ शकतं. म्हणजे संबंध राष्ट्रांचे आज जे प्रश्न आहेत भांडणांचे, अमुक तमुक, हे सगळं निघून जातं. आणि मनुष्य त्या स्थितीमध्ये येऊन उभा राहतो जिथे तो बघतो की मी आणि दुसरा आहे तो. अरे आम्ही सगळे एकच आहोत, म्हणजे आहोतच. माझं काय म्हणणं आहे, ह्याला असं म्हणा तुम्ही की सेल्फ ऍक्च्युलायझेशन. म्हणजे तो एक अनुभव होतो. ठीक आहे, लेक्चरबाजी नाही की बघा तुम्ही सगळे बंधू आहात, भगिनी आहात. अहो कसे काय, असं कसं म्हणता माताजी तुम्ही? असं कसं शकतं? ते बरोबर आहे म्हणतो की तुम्ही बंधू भगिनी आहात, असं वरून आमचं आरोपण करणं आर्टिफिशियली, ह्याला काही अर्थ नाही. त्याला काहीही अर्थ नाही. जबरदस्ती जर तुम्हाला म्हटलं की नाही तुम्ही बंधू आणि भगिनी आहात, तुम्ही म्हणा माताजी शक्य कसं आहे हो, असं कसं शक्य? पण हे झाल्याबरोबर तुम्ही आहातच. बंधू भगिनी सगळं काय म्हणाल ते, म्हणजे ते रिलेशनशिपच वेगळं होऊन जातं, कारण तुम्ही वेगळे राहत नाही. ही शक्ती जेव्हा हातातून वाहू लागते तेव्हा तुम्हाला दुसरा सहजच जाणवतो. हा कुठे आहे, ही कुठे आहे, त्या कुठे आहेत, कुठे त्यांचे अडकलंय, आणि सगळे लक्ष कुंडलिनीवर येतं. बाहेरचं लक्ष जातं की कोणती साडी नेसल्या, की कोणते कपडे घातले. कुंडलिनी त्यांची कुठे अडकली पटकन लोक सांगतात. मग ते लहानसं मूल असे नका की मोठी माणसं असे नका, कुणीही पार मनुष्य असेल व्यवस्थित तर त्याला आधी कुंडलिनी दिसणार, त्याला हे सगळं काही दिसत. पण त्यातही आता 2 आणखी पद्धती आहेत, त्याच्याकडे लक्ष असलं पाहिजे. म्हणजे एकीकडे तुम्हाला तुमच्या डावीकडे तुम्हाला एक दुसऱ्या तऱ्हेची म्हटलं पाहिजे एक व्यवस्था आहे, आणि उजवीकडे दुसरी व्यवस्था आहे. डावीकडे जी व्यवस्था आहे त्याला आपण कलेक्टिव्ह सबकॉन्शियस म्हणून किंवा सामूहिक सुप्त चेतना म्हणून. आणखी उजवीकडे जी आहे तिला सुप्राकॉन्शियस म्हणून, म्हणजे अतिचेतना म्हणून, किंवा त्याला मराठीमध्ये काय शब्द आहेत माहिती आहे सुप्राकॉन्शियसला. पण इकडे मेलेली अतिचेतना आहे आणि इकडे मेलेली सुप्त चेतना आहे. अशा रीतीने आपल्या 2 आणखीन व्यवस्था आहे आपल्यामध्ये. आणि त्याला कारण असं आहे की जी मंडळी मरतात संसारामध्ये
त्यांना सुद्धा जागा पाहिजे. पैकी जी मंडळी अशी मेलेली आहेत की आळशी, काही कामाची नाही, ती ह्या बाजूला जातात. या बाजूला ती मंडळी जातात त्यांनी अतिकर्मीपणा केलेला आहे जगामध्ये, अमुक अमुक महत्वाकांक्षी लोक वगैरे ह्या बाजूला जातात. त्यातली बहुतेक मंडळी परलोकात जाऊन हळूहळू लहान होतात आणि त्या दिवसाची वाट बघत असतात जेव्हा त्यांना जन्म घ्यायचा असतो. त्यातली काही अशी थोर मंडळी असतात की ते आपले डिसिजन घेतात, स्वतः त्याचा निर्णय करतात की मी कधी जन्म घेऊ, कुठे जन्म घेऊ, कोण माझे आई वडील वगैरे. त्याबद्दल आता मी जास्त बोलणार नाही आज, पण आहे तसंही व्यवस्था असते. पण जी मंडळी फारच अतृप्त असतात, अशा ज्या अतृप्त आत्म्यांची जी एक समजा आजकाल तर कलियुगामध्ये फारच असे लोक आहेत, अशी त्यांची जी एक रांगच्या रांग लागलेली आहे ती सुद्धा मंडळी तुमच्या भावती आहेत आणि ते अगदी तुमच्या जवळपास. तेव्हा जो मनुष्य ह्या किंवा ह्या बाजूला एका मर्यादेच्या बाहेर गेला, करू शकतात लोक. आजकाल हे जे गुरु लोक करतायत ते हेच धंदे करतात, इकडे तरी ढकलतात किंवा इकडे तरी ढकलतात. या किंवा ह्या बाजूला जर तो अतिमध्ये जरासा गेला की तो तिकडे तरी ढकलला जातो किंवा इकडे तरी ढकलला जातो. तेव्हा त्यातली एखादी व्यक्ती जी तुमच्यात येते, आता महेश योगी आहेत ते हे करतात, ते उजव्या बाजूला ढकलतात. उजव्या बाजूला तुम्ही गेल्याबरोबर काय होणार की अति महत्वाकांक्षी मेलेले लोक जे अतृप्त आहात नाही ते तुमच्यात येतात. ते तुम्हाला म्हणजे त्यांनी त्यांची नावं देवाची ठेवलेली आहेत. म्हणजे बघा हुशारी किती, त्यांची नावं देवाची ठेवली तर तुम्हाला सांगितलं, तुम्हाला कोण शिवाचं आहे ना, शिवाचं नाव, तुम्हाला कोणाचं रामाचं आहे ना, रामाचं नाव. आता तुम्हाला वाटेल आम्ही देवाचंच नाव घेतोय, पण असा विचार केला पाहिजे की देव तुम्हाला हाक मारून यायला काही तुमचा नौकर नाही, तुम्हाला काय अधिकार आहे त्याला बोलवण्याचा. तेव्हा कुणीतरी नौकरच पद्धतीचा मनुष्य येणार किंवा जो तुमच्या खाली येऊ इच्छितो किंवा तुमच्यावरती येऊ इच्छितो. तर हे जे लोक आहेत सुप्रा कॉन्शियसची ही मंडळी आली, आल्याबरोबर सगळं काही बदललं. तुमचा ब्लड काउंट बदलणार, तुमच्या पद्धती बदलणार, कारण त्यांनी तुमचा चार्ज घेतलेला आहे. तुमच्या शरीरातच फरक होऊ लागतो. मुळे उलट तुम्ही अत्यंत डायनामिक होता, तुमच्यामधनं भयंकर असे विचार येतील की तुम्हाला आश्चर्य होते कुठून विचार येतील. समजा एखादा मनुष्य असला, त्याला अगदी काही अक्षर माहित असेल संस्कृत, त्याच्यामध्ये एक संस्कृतचा मनुष्य आणून बसवला, तो संस्कृतात श्लोक म्हणू लागेल. आमच्या ह्याच्यातच एक बाई आल्या होत्या, त्या नुसत्या साधारण त्यांना बाई म्हणजे भांडी घासणाऱ्या बाई होत्या, घाटीन बाई, आणि त्या संस्कृतात बोलू लागल्या, पुष्कळांनी ऐकलेलं आहे. तेव्हा असं घटित होऊ शकतं आणि त्याच्यात मग माणसांना असं वाटतं बाबा आम्ही केवढे मोठे झालो, आमच्यामध्ये हे आलं ते आलं. पण 4-5 वर्षानंतर मग त्या लोकांची स्थिती अशी होती की लटलट हातपाय कापतायत. फार तर फार 4-5 वर्ष अशा लोकांचं आयुष्य आणि त्याच्यानंतर ते जिवंत सुद्धा राहणं त्यांना कठीण. मग बिछाण्यासारखे बसून हलत असतात, कारण सगळीकडे परमेश्वराचं साम्राज्य आहे. त्याच्यासमोर ते फेस करू शकत नाही. ही भूतं एकदा अंगातनं गेली की संपतात, आणि अंगात असली तरी संपलं, कारण त्यांच्याही शक्त्या संपतात की ह्यांच्या शक्त्या संपतात, अशी स्थिती घडते. मग ह्या लोकांना काही पर्वा नाही, कारण त्यांनी आपले पैसे बघायला. आता दुसऱ्या साईडला बघा, अशी माणसं महाआळशी, घाणेरडी कामं करणारी अशी तशी इकडे ती तुमच्यात राहतात. ते तुम्हाला घाणेरडे कामं शिकवतील, म्हणजे स्मगलिंग करा, अमुक करा. तुम्हाला वाटेल काय पैसे मिळतात, सगळीकडे देव आमचं काम करतोय, तिथे मी गेलो एवढं स्मगलिंग केलं पैसे मिळाले, तिकडे मी अमक्याला एवढं हे केलं, चाट केलं तर तो तिकडे ठीक झाला, मी त्याचे गळे कापले तरी पत्ता नाही झाला. कुणाला मारायचं असलं तरी मारतात सुद्धा येईल, वाटेल ते करतील घाणेरडी काम. बरं ह्या गुरु लोकांचं काय, तुम्हाला कधी रागवणार. वा वा, तुम्ही अगदी सगळी संत, फार चांगली मंडळी, स्मगलिंग केलं काय हरकत नाही, मला त्याच्यातलं गबाड आणून द्या म्हणजे जा. एखादी बाई घाणेरडी वेश्या असते तरी चालेल, काय हरकत नाही, तू देवीच आहेस, पण एवढंच आहे की तू जे काही कमवलेलं आहेस त्यातलं माझ्या चरणावरती जशी श्रद्धा असेल तशी आणून तू घाल. ते घातलं म्हणजे गुरु महाराज खुश, मग तुमच्या गळ्यात आम्ही हार घालतो. बाकी काय नाही, आमचा तुमचा संबंध एक आहे, आम्ही गुरु तुम्ही संत. फक्त संबंध एवढा की तुम्ही जेवढी कमाई केली त्यातले इन्कम टॅक्स आम्हाला आणून घाला, तिकडे गव्हर्नमेंटला कशाला द्यायचे. आता असं केल्यावर थोड्या दिवसांनी पाहिलं की तो मनुष्य पकडला गेला, की त्याने जाऊन मग माझ्याकडे, माताजी आम्हाला सोडा. म्हटलं हे बघा तुम्ही केलं कशाला असं, तुम्ही गुरु आहेत ना तुमचे, मग असं कसं केलं, तुमचे गुरु आहेत म्हणजे काय, तुम्ही हे ठेवलंय कशाला, हा गुरु ठेवला कशाला, तुम्ही काय कामासाठी ठेवलेला आहे, तो तुमची खुशामत करतो, तो गुरु कसला आला, त्यांनी तुम्हाला सांगितलं नाही का की हे धंदे करू नकोस म्हणून. जो तुम्हाला कधीही सांगत नाही तो गुरु तुम्ही ठेवायचा कशाला.
नाही, आम्ही म्हटलं असं की सगळ्यांनी ठेवलं तर आम्ही ठेवून घेतलं, तसं काही नाही, आम्ही काही केलं नाही, फक्त आम्ही त्याच्या पायावर गेलो होतो. आता हे मस्तक देवानी तुमचं केलेलं आहे माणसाचं. केवढं मोठं आहे हे मस्तक माहितीये का आपल्याला? हे मस्तक आपण जानवराच्या स्थितीतनं आज मनुष्याच्या स्थितीला आणलंय. ते कसं इव्होल्युशनरी स्टेजेसमध्ये आणलंय ते सांगायला नको. ते मस्तक आपण असं वर केलेलं आहे. ते अशा घाणेरड्या माणसांच्या ह्याच्यावरती तुम्ही टेकल्याबरोबर हे मात्र परमेश्वर कधीही तुम्हाला क्षमा करू शकतो. म्हणजे अशा घाणेरड्या गुरुजींच्या मागे जर तुम्ही धावलेले असाल आणि हे मस्तक जर तिथे टेकलेलं असेल तर परमेश्वर तुम्हाला क्षमा करू शकत नाही. बाकी सहजयोगात तुमचे सगळे पाप क्षमा करतो हे मी पाहिले. मी जर बसले असले समोर तर हजारो माणसं पार होतात. अशी माणसं ज्याला लोक म्हणतात की का असा मनुष्य आहे तसा मनुष्य, काय हरकत नाही, चला क्षमा केली, सगळं क्षमा होतं. एवढा मोठा आहे तो, पण हे मात्र तो क्षमा करत आहे. म्हणून कुणी गुरुचा मनुष्य आला की मी म्हणते बघ तू त्या गुरुकडे जा बाबा, मला तू क्षमा कर. कारण ते 3-3, 4-4 वर्ष आम्ही डोकं फोडायला तयार नाही. बरं तिकडे गुरु सोडायला तो तयार नाही, म्हणजे त्याला असं त्याला तुला दिलं काय गुरुने, काही नाही तसे म्हणजे असं तसं काही नाही. पण आता असं आहे की आम्ही गुरूंचा फोटो बिटो ठेवलेला आहे आणि हे, अरे पण तुम्ही फोटो ठेवला त्याने तुमच्यात काही फरक आला? आता खरे गुरु म्हणजे लाखात एक असतात. आपले महाराष्ट्रामध्ये पुष्कळ उत्तम गुरु झालेले आहेत. म्हणजे आपण खरोखरच काहीतरी विशेषच आहोत असं म्हटलं पाहिजे. महाराष्ट्र भूमीमध्ये काहीतरी आहे. किंवा असंही म्हणता येईल की नुसता चिखल होता म्हणूनच इथे कमळं आली असती. काही म्हटलं तरी एक आहे, आपल्याकडे गुरु मात्र फार मोठे मोठे झाले. आताच थोड्या वर्षापूर्वी आपण म्हणू की आपल्याकडे साईनाथांसारखे मोठे गुरु होते. त्याबद्दल शंकाच आहे. ते साक्षात दत्तात्रयांचे अवतार होते ह्याबद्दल शंकाच आहे. साक्षात त्यांनी अवतरण घेतलं होतं याबद्दल शंका नाही. ते मुसलमान असोत किंवा कुणी असोत, ते कोण होते ते तुम्ही ओळखलं हे विषय. पण त्याच्यानंतर तुम्ही ती देवळं उभी केली. बघा तिथे ते असे ते मोठ्या पोटाचे पुजारी लावले आणि ते तिथे कसे तिथे पूजा करणार? त्यांना काय अधिकार आहे? कोण होतात ते पुजारी? मग त्यांच्यासमोर नेऊन तुम्ही पैशाच्या राशी ओतल्या म्हणजे हे काय? त्यांनी काय सांगितलेलं आहे? त्यातलं काही जरी केलं नाही, नुसतं जाऊन त्या देवळामध्ये बसले, हो साईबाबांनी आमची कामं केली. अहो ते करतातच, ते आहेतच मुळी दयाळू. त्यांच्या शरणी गेलं म्हणजे करतात, तुमची कामं करतात एवढं. पण तुम्ही काय करता त्यांच्यासाठी? उलट त्यांची नावं घेऊन घेऊन ते रागवलेले आहेत तुमच्यावर. मी पुष्कळ साईनाथांचे शिष्य पाहिले, त्यांना मला उलट म्हणावं लागतं की बा ह्यांना क्षमा करावं, यांना माहिती नव्हतं. त्यांचं नाव सुद्धा घेण्याची आपली पात्रता नाही खरं सांगायचं. एवढी मोठी माणसं आहेत. माझं नाव दुसरं आहे, मी म्हणजे आईच आहे, माझं नाव किती घेतलं तरी हरकत आहे, मी काय रागवत नाही लोक. पण त्यांचं नाव घ्यायचं, त्यांच्याकडे डोळा सुद्धा वर करायचा म्हणजे केवढी मोठी गोष्ट आहे. अशी मोठी मोठी मंडळी आपल्या इथे झालेली आहे. तर तेव्हा जेव्हा ते जिवंत राहिले तेव्हा त्यांना छळ आपण छळलेला आहे हे मान्य केलं पाहिजे. बरं झालं, जे झालं ते लोक नाही. पण आता सुद्धा आपण कसे वागतो? त्यांच्या ह्याला धरून वागतोय का? ह्या महाराष्ट्रातच जिथे अशी साधू संत मंडळी झालेली आहे, शिवसेना म्हणून एक वस्तू उभी, आमके उभे तमके उभे, म्हणजे असल्या तऱ्हेचे घाणेरडेपणाच्या गोष्टी आपण आता करायला सुरुवात केलेली आहे. म्हणजे काय माझं म्हणणं असं आहे की ह्याच्यात पॉलिटिकल काही गोष्ट नाही, पण कुणाशी हेवा देवा करणं, कुणाविषयी वाईट विचार करणं किंवा कोणालाही आपल्यापेक्षा कमी लेखणं किंवा उच्च लेखणं वगैरे वगैरे गोष्टी साई भक्तांना केलं नाही पाहिजे. बाकी त्यांना करू देत, पण तुम्ही साईबाबांच्या घरात फोटो ठेवून आणखीन हिंदू मुसलमान वेगळे आहेत असा प्रचार करू शकत नाही. कबूल मुसलमान वाईट, त्यांनी अमुक त्रास दिला, कबूल हिंदू वाईट, त्यांनी असा त्रास दिला, कबूल. पण त्यांचा जेव्हा तुम्ही फोटो केला तेव्हा तुम्ही कुठे आहात? तुम्ही कुठे आहात? तुम्ही त्यांच्या चरणाच्या. तेव्हा साईनाथांचे जर तुम्ही शिष्य आहात तसे तुम्ही कुणी काय केलं तरी चालेल, पण साईनाथांचे तुम्ही शिष्य आहात तर तुम्ही मात्र सगळे एक आहात. मग तुम्हाला असा दुजा भाव नसला पाहिजे. ही अगदी साधी गोष्ट आहे. त्यांनी स्वतः सांगितलंय कोणत्याही धर्माची निंदा करणं हे महापाप आहे. अशी किती मंडळी आहे? बरं तुम्ही कोण मोठे धर्माचे आले? तुम्हाला धर्मातलं काय कळतंय अजून? अहो तुम्ही गणपती देऊळ बांधलं म्हणून मोठे धार्मिक झाला का? तो गणपती नाही तिथे, ते तरी कळतंय का तुम्हाला? तेव्हा आधी धर्म म्हणजे काय हे सुद्धा सहजयोगानेच लक्षात. धर्म म्हणजे काय? धर्मामध्ये मनुष्याला काय प्राप्त होतं? धर्माने कसं जाणायचं? कुठे आहे ते? साईनाथ मोठे होते, पण मी असं म्हणेन की आताचे हे सारे शंकराचार्य मी बघितले, एक सुद्धा पार नाही. एक सुद्धा शंकराचार्य, आधी शंकराचार्यांची गोष्ट बघली, ते आणि साईनाथ एक आहेत, पण बाकी आजकालचे एक नाही. मोठे ते पोप आहेत ते मुळीच पार नाहीत म्हणजे नाही. आता आम्ही तरी त्याला काय करणार? आता तुम्ही त्यांना पोप करा, नाही तर आणखीन काहीतरी नाव द्या, पण नाही म्हणजे नाही, त्याला काही इलाज नाही करणं आम्ही बघून सांग.
आणि जे तिथे आहेत ते सगळे एकच आहे, त्यांच्यात काही फरक नाही. ख्रिस्तानी सांगितलंय, दोज हू आर नॉट अगेन्स्ट मी आर विथ मी, म्हणजे केवढं मोठं त्यांनी अगदी आधी सांगून ठेवलेलं आहे. पण ह्या ख्रिस्ती लोकांना समजेल का? त्यांना जर मी सांगितलं हे, ते म्हणतील नाही. म्हणजे त्याचा अर्थ असा की जे ख्रिश्चन आहेत, हे कोण ख्रिश्चन करणारे, त्यांना काय अधिकार आहे ख्रिस्तानी दिलेला? उलट ख्रिस्तांच्यावरती जेवढा रागवलेला आहे तेवढा तुमच्यावरती नाही रागवला. हे असे गोंधळ आहेत धर्माचे. तेव्हा धर्माच्या नावात सुद्धा इतका गोंधळ झालेला आहे, लोकांचा धर्मावरनं विश्वास उठलेला आहे, सगळं कबूल आहे. पण आज सहज धर्म जर तुमच्यात आला, जर तुमच्यामध्ये सहज धर्म आला, तर तुमच्या लक्षात येईल की धर्म हा शाश्वत सनातन प्रत्येकामध्ये वास करतो, प्रत्येकामध्ये तो आहे. इतकंच नाही, पण साऱ्या संसारात त्याचं राज्य चाललेलं आहे. पण त्याच्यासाठी धर्मा पलीकडे उतरावं लागतं, धर्मातीत व्हावं लागतं. आणि ती दशा फार सहज, अगदी सहज. त्याच्यात तुम्हाला काही करणं नको, त्याच्यात तुम्हाला काही बोलणं नको, ते आपोआप परमेश्वर साक्षात तुमच्या हातात द्यायला लागतं. आणि केवढी मोठी गोष्ट आहे. आंतरराष्ट्रीय वगैरे वगैरे जे आपण गोष्टी करतो, ते अंतःकरण जर झालं तर एकदमच फरक होता. आता तुमच्यासारखे लंडनलाही पुष्कळ आहेत ना मुलं माझी, अमेरिकेला पुष्कळ मुलं आहेत, ते येतील. आता भेटाल तुम्ही सगळ्यांना. सगळ्यांच्या भाषा व्हायब्रेशनच्या, दुसरी भाषा कशाला एस्टॅब्लिश करायची? व्हायब्रेशनची भाषा आल्यावरती दुसरी भाषा कशाला? आमचा मोरेश्वर आहे, त्यालाही ती भाषा येते. तिकडे इंग्लंडचा तो इंग्लिश मुलगा आहे, त्यालाही ती भाषा येते. अमेरिकेतला असता तरी त्याला ती भाषा येते. पटकन सांगेल, हे बोट आहे बघा माताजी, आणि बरोबर दिसेल इथे धरलेलं आहे. इतकं त्याचं सायन्स आहे. पण सायन्सच्या लोकांना जर तुम्ही म्हटलं की प्रेम काय आहे, तर ते त्यांना समजायचं. चांगुलपणा काय आहे ते समजायचं नाही. तुमची लज्जा म्हणून शब्द काय आहे ते त्यांना समजायचं नाही. तेव्हा त्यांना नुसतं दगडधोंडे समजतं. माणसं समजून सांगायची फार कठीण काम. पण जेव्हा कॅन्सर सारखा आता रोग डोक्यावरून बसलेला, आणि मी आज परत सांगते की सहजयोगाशिवाय कॅन्सर ठीक होणार नाही, शक्य नाही. मग येते म्हणून हे कॅन्सर काढला देवानी, जा. त्याच्याशिवाय लोकांना समजत नाही, करतात काय. आता काय काय सहजयोगाचे लाभ आहेत त्याचा तुम्हीच आता आढावा घ्या. आणि मी बरंच तुम्हाला सगळं समजावून सांगितलेलं आहे. थोडंसं ध्यानात जाऊया की नवीन मंडळी आली, ध्यानात ढकलून टाका, पार करून टाका आणि मग बघा. पण सहजयोगामध्ये असं नाही की आज झालं ना, हो आता जाऊया कधीतरी, तसं नाही. सहजयोगाचा मजा उचलायचा असला तर ह्याच्या साम्राज्यात यायला पाहिजे आणि मजेमध्ये मग इथला बाजार केला पाहिजे. हे असं आहे की मुंबईत येऊन तुम्ही जेव्हा इथे राहणार नाही तर मुंबईची मजा काय माहिती तुम्हाला, तसंच आहे. त्याच्यामध्ये सावर झालं पाहिजे. आमच्याकडे मंडळींनी बरीच प्रगती केलेली आहे, आणखीन साधारण लोकांनी सुद्धा केलेली आहे. आता आज अशा गोष्टी निघाल्या, मंडळी असे म्हणाले काही की अहो म्हणे तुमचं असं सर्वसाधारण लोकांच्या मध्ये ही मोठी मंडळी कशी येणार. म्हटलं मुळीच येऊ नये. ही मंडळी आपल्याला एवढीच नॉबिश समजतात, ती मोठी समजतात, त्यांच्यासाठी आमचा सहयोग नाही. यायचं असेल तर इथे येऊन बसा. इथे एक जर कोळी असला किंवा एक जर राजा असला किंवा एक जर मैतर असला किंवा एक जर मोठा बारी तुमचा ऑफिसर असला, सगळ्यांनी देवाच्या समोर जर एक व्हायचं असलं तरच सहयोग मिळणार. काय फुकटा द्यायला आम्ही बसलेलो नाही. तुम्हाला अशी स्वतःविषयी फार घमेंड असेल, तुमच्या बंगल्यात येऊन आम्ही द्यायला तयार नाही असेल तर बस. तेव्हा ते म्हणाले की मंडळींना, म्हटलं नको येऊ देत, अशी मंडळी घेऊन मला करायची काय. ज्या लोकांच्या डोक्यामध्ये असे शूद्र विचार आहेत, हे शूद्र आहेत की हेच शूद्र आहेत. शूद्र ती मंडळी, शूद्र हे नाही ज्यांनी मिळवलेलं आहे. आज लोक त्यांच्या पायावर येणार, तुमच्या येणार. आणि मी त्यांना बरंच स्पष्ट शब्दात सांगितलं की अशा लोकांना आमचा सहयोगाचा काही लाभ होणार नाही. त्याला म्हणा असं तुम्ही बसा आपल्या मोटार गाड्या सांभाळ. म्हणजे मी त्या श्रीमंताच्या विरोधात नाही, अशाची गोष्ट नाही. पुष्कळशे असे श्रीमंतही आहेत की ते इथे येऊन बसतात आणि म्हणतात माताजी आम्हाला द्या. पण हे की आम्ही मोठे आहोत बसा. आपल्या विचित्र कल्पना घेऊन सुद्धा पुष्कळ लोक इथे येतात. तेव्हा तुम्ही शहाणपणा धरला पाहिजे. शहाणपणा हा फार मुश्किलीने येतो, मूर्खपणा फार लवकर येतो. तेव्हा आपल्यामध्ये शहाणपणा धरा. मी आहे, मी तुमचा मूर्खपणा किंवा तुमचं जे वाईटपणा आहे त्याला अगदी सांगणार की हे करू नका, ते तुमच्या भल्यासाठी. मी काय गुरुबिरू नाही आहे, मला तुमच्याकडनं काही नको, फक्त एवढंच की तुमचं भलं आणि कल्याण झालं. तुमच्या हितासाठी जे चांगलं आहे ती मी सांगणार, त्याबद्दल वाईट वाटून घ्यायचं नाही. आता नवीन मंडळी आली त्यांना मी सांगते
कोणीही वाईट वाटून घेतलं तर गेले ते कामातून, व्हायब्रेशन जाणार.